नमस्कार, कृषी मित्र विनय कोटावते आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025 नवमी आणि मी आज आलेलो आहे गंगेवर फुल बाजार कव्हर करायला। 2 दिवसाची परिस्थिती पण मी तुम्हाला दाखवली होती। पूर्ण पाणी भरलेलं होतं, जी गोदावरी आहे तिला पूर आला होता आणि आज बऱ्यापैकी म्हणजे 80% पूर जो आहे तो नॉर्मल झालेला आहे आणि जी नॉर्मल जी गंगा आहे ती आपल्याला दिसते, बघू शकतो। मी तुम्हाला दाखवतो लाईव्ह। बघा, हे जे आहे ना दुतोंड्या मारुती वगैरे सर्व पाण्याखाली गेलं होतं, परंतु आता सर्व वरती व्यवस्थित झालेलं आहे। हे जे मंदिर दिसतंय तुम्हाला समोर, हे देखील पूर्ण पाण्याखाली गेलेलं होतं आणि हा जो रस्ता आहे याच्यावर पूर्ण पाणी होतं, ते आता आहे ते ओपन झालेलं आहे। आणि बघू शकतो इथे फुलबाजाराचे जे आहेत व्यापारी बंधू, आपले शेतकरी बंधू जे येतात माल घेऊन, तिथे जागा नव्हती त्यांना भरायला बसायला, तर ते पूर्ण फुलबाजार आहे तो त्या साईडला शिफ्ट झाला होता, परंतु आज सर्व नॉर्मल झालेलं आहे। आणि आपण जाणून घेणार आहोत फुलबाजारचे काय बाजारभाव आहेत आजचे, नवमीचे। उद्या दसरा आहे, त्या धर्तीवर आपण जाणून घेणार आहोत फुलबाजारचे बाजारभाव। आणि दसऱ्याला लागतं ते झेंडूचे फुल मेन। दादा काय भाव आहे हो? दादा काय भाव आहे? भाव काय आहे? 1 मिनटं। हां, किती भाव दादा? भाव काय आहे? 200, 250, 300, 200 ते 300 रेंज आहे। आणि लाल फुल आपलं जे दुसरं नार सेम। हां, शेतकरी का तुम्ही? धन्यवाद दादा। तुम्ही दादा ग्राहक आहात तुम्ही? काय कसं वाटतं उत्साह? अरे वा, एवढी फुलं घेतली तुम्ही? अरे बापरे, एवढी अजून लागतील घरासाठी? क्या बात आहे। बघा दादांनी किती फुलं घेतलेले आहे। हा उत्साह बघा फुल बाजाराचा। आणि जो दसरा आहे मुहूर्त त्याचा पूर्ण एक गोणीवर फुलं घेतली दादांनी। अजून देखील बाजारभाव जाणून घेणार आहोत आपण काय काय आहे। खूप उत्साह आहे, सर्व बिझी आहे। आपण त्यांना न डिस्टर्ब करता आपण प्रयत्न करणार आहोत त्यांच्याकडून फुल बाजारभाव आहे तो जाणून घेण्याचा। कसं दिलं दादा कॅरेट? 250 रुपये। किती किलो येतात याच्यात? 3.5-4 किलो। 3.5-4 किलो येतात। काय कसं आहे आज भाव? कसं आहे? कमी जास्त? कमीच आहे दसऱ्याच्या मानाने। अच्छा, थोडं फुल पण ओले हो? ओला पाऊस प्रचंड होता। पाऊस आला, अच्छा, वातावरण झालं। हो ना। काय करणार? कुठली शेती म्हणजे कुठे? मातोरी। अच्छा। आणि दुसरं नाही लावलं का फुल? नारंगी संपलं। ते काय भाव होतं? 250 रुपये। ते पण 250 रुपये। पाहू शकतो थोडा ओला माल आहे पण ठीक आहे। आणि असं नॉर्मल असं दसऱ्याला किती रुपयापर्यंत जातो? 350-300 असं जातच का तेवढं? पण ह्यावेळेस थोडंसं कमी आहे। हां, नुकसानीच्या दृष्टीने खूप कमी मार्केट। बरोबर। आणि 2-3 दिवसात 540 निघायची, तिकडे 240 निघते। अच्छा, हां, तुम्हाला उत्पादन पण कमी मिळालेलं आहे। 250 रुपये। बरोबर दादा, चला। ही परिस्थिती आहे शेतकऱ्याची। अजून पण जाणून घेणार आहोत आपण बाजारभाव। पहिले झेंडू कव्हर करूया, नंतर इतर फुल बाजाराकडे जाऊ आपण। सोनं आलंय आपलं विकायला, उद्या दसऱ्याला लागतं ते आपट्याची पानं, ज्याला आपण सोनं म्हणतो। दादा काय भाव आहे जाळी? दादा जाळी काय भाव? 300 रुपये। सो जे रेंज सांगितलेले आहे दादांनी जी, बरोबर आहे, 200 ते 300 रुपये आहे चालू झेंडूची। आता आपण दुसरीकडे वळणार आहोत। कसे दिले किलो? 180 रुपये किलो। हां, पर्पल शेवंती 180 रुपये किलो विकतायत आता। जिथे जागा मिळेल तिथे शेतकरी बंधू उभा आहे आज, त्याचा जो माल आहे तो विक्री करायला। आंब्याची पानं आलेली आहे बघा। हा जो भाग आहे पूर्ण पाण्याखाली गेला होता बरं का, तो आज व्यवस्थित रुळावर आलेला आहे। पूर्ण झेंडूचं मार्केट आहे, जिथे नजर जाईल तिथे झेंडू दिसतोय मार्केटमध्ये आज। बाप, पूर्ण मी आता या एंडला उभा आहे, त्या एंडपर्यंत जवळजवळ झेंडूचं मार्केट आहे। जागाच नाही जायला, पूर्ण ट्रॅफिक झालेली आहे, खूप ट्रॅफिक आहे। 4 व्हीलर आणणं तर मुश्किलच आहे। 4 व्हीलर ॲक्च्युली आणणं टाळावं इथे, कारण की खूप त्रास होतो। बघा पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे। मालक काय भाव आहे हो? 250 रुपये। आणि हे पण का किती किलो असता? 6-7 किलो। अरे वा, जास्त भाव आहे। म्हणजे जास्त तुम्ही भरलेली चांगली क्वांटिटी भरली। शेतकरी का तुम्ही? 250 रुपये। छान क्वालिटी आहे दादांकडे, 250 रुपयाला विकताय।
कमी भावात विकताय. गवऱ्या शेण सर्व सर्व मिळतं इथे बघा. जेवढी काय पूजेची सामग्री आहे सर्व तुम्हाला इथे भेटून जाईल. बघा गर्दी बघा. चला पूजेच्या सामग्री जसं मी तुम्हाला बोललो, दोरा माळ तयार करण्यासाठी, सुई इथे सर्व अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला इथे यायचं आहे. आपट्याची पानं, झेंडू आपण कव्हर केलेला आहे. शेवंती कव्हर करूया आता. आणि बोर्डेक्स गुलाब. दादा काय भाव आहे? 170 रुपये किलो भाव लावतायत. 170 180 शेवंती आहे. सो बघा जिथे जावं तिथे गर्दीच गर्दी आहे. ज्यांना कमी फुलं पाहिजे असेल ते वाट्याने पण फुलं देतात इथे. आयत्या माळा पण मिळतात. ज्यांना कंटाळा आहे माळा करण्याचा, सो इथे आयत्या माळा पण बनवून मिळतील तुम्हाला. तुळशी पण आज झेंडूचं जबरदस्त मार्केट आहे. झेंडूने झाकून टाकलंय सर्वांनाच. काय भाव गुलाब? 80 रुपये. हा बापरे, आज तर एकदम रेकॉर्ड ब्रेक गुलाब आहे. तुमच्याचकडे दिसतोय मार्केटमध्ये फक्त आता. 80 रुपये. हा बघू. बोर्डेक्स आहे ना हा? कितीला? 80. अरे बापरे, खूपच महाग आहे गुलाब. गुलाबाने चांगलं मार्केट घेतलेलं आहे आज. 80 आणि 100 रुपयाला विकला जातोय गुलाब. 80 आणि 100. मी तर आता बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ करतोय, परंतु गुलाबाला एवढा काय भाव मी कधी पाहिला नव्हता बरं का. मॅक्स 40-50 रुपये. चांगली गोष्ट आहे, शेतकऱ्याला 2 पैसे मिळत आहे. पण एक ऑब्झर्व केलं मी, गुलाबची आवक खूप कमी आहे आज, त्यामुळे मे बी भाव वाढला असेल. दादा कसा आहे उत्साह मार्केटमध्ये आज? मार्केटमध्ये जास्ती पावसामुळे नुकसान झालं नाही तर भरपूर गर्दी मार्केटमध्ये आणि माल बी जास्ती आलेला आहे. हा ना. आणि गुलाबाचा जबरदस्त भाव आहे. गुलाब माग आहे. गुलाब खूप माग आहे. आणि तुझा आपला कसा लावला? कॅरेट चालू आहे. 150 रुपये. 4 किलोची भरती आहे. 150 रुपयाला. 150 रुपये कॅरेट. घरचा माल आहे का की व्यापारी? अच्छा. सो अशा पद्धतीने आपण पूर्ण मार्केट कव्हर केलेलं आहे. आज 1 ऑक्टोबर 2025 होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या दसरा आहे. धन्यवाद. अच्छा है कि बुराई पे जीत.